मुंबई म्हणजे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असं म्हटलं जातं की हे शहर कधीच थांबत नाही। आणि विशेष म्हणजे या शहराची लोकसंख्या रोज लाखोनी वाढते आणि रोज लाखोनी कमी होते। ती कशी? कारण लाखो लोक या मुंबईमध्ये ये जा करतात। आज या न थांबणाऱ्या शहरामध्ये आपण एन्जॉय म्हणजे विरंगुळा करण्यासाठी आलो आहोत, तो म्हणजेच काला घोडा फेस्टिवल, एक कलेचा मोठा असा महोत्सव जो आपण आता या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत। माय बाप रसिक प्रेक्षक हो, सर्वांना जय शिवराय, सर्वांना सादर नमस्कार। सागर पाटील व्लॉग या यूट्यूब चॅनलला सर्वांचे भरभरून असे स्वागत आहे। तर मित्र हो, आज आपण आलो मुंबई, आपण आज आलो काला घोडा महोत्सवला। तर दक्षिण मुंबईत येताना तुम्हाला बरेचसे असे वास्तू पाहण्यासारखे आहेत, आपण देखील आपल्या यूट्यूब चॅनलला दाखवण्याचा प्रयत्न करू। परंतु कधी ज्यावेळी आपल्या या दोन्ही ब्लॉगला आता जे म्हणजे मी आता या आठवड्यात सलग मुंबईचे 2 ब्लॉग टाकत आहे, त्यांना भरपूर यश मिळाले तर मला देखील प्रेरणा मिळेल मुंबई फिरण्याची। तेव्हा आपण जाऊया काला घोडा फेस्टिवलमध्ये। आता इथे यायचं कसं ते देखील तुम्हाला मी सांग। काला घोडा फेस्टिवलला यायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो की हा जो फेस्टिवल आहे तो आजपासून म्हणजे 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत आहे। वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत। आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला सांगतो की CST स्टेशनपासून अगदी तुम्ही चालत फक्त 1.5 किलोमीटर अंतर आहे, त्यामुळे चालत येऊ शकता आणि मुंबईचा म्हणजे अनुभव घेत येऊ शकता। आणि CST तसेच चर्चगेट स्टेशनपासून टॅक्सी व बेस्टच्या बसेस येण्यासाठी इथे उपलब्ध आहे। तेव्हा नक्कीच या काला घोडा फेस्टिवलला भेट द्या। तर आता आपण काला घोडा फेस्टिवलला प्रवेश तर आपण करतच आहोत, परंतु अगोदर म्हणजे ई तिकीट काढावं लागतं, म्हणजे फ्री एंट्री आहे। आपण जर पाहत आहात की इथे बघा QR कोड दिलेला आहे, हा QR कोड स्कॅन करायचा आणि आपली जी डिटेल म्हणजे त्यांच्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या आणि त्याच्यानंतर आपण पुढे जायचं। आपण जाऊया पुढे। मी माझं तिकीट काढलेलं आहे आणि मी आता चाललो आहे। बघा इथे लाईन लागलेली आहे आणि इथे जर पाहिलं तर बघा लेडीजची लाईन आहे आणि जेंट्सची लाईन आहे। आता आपण आतमध्ये प्रवेश तर करतो आहोत आणि इथे एक भाऊ आहेत। नमस्कार, फेस्टिवल आलं जाऊ ना? ओके ओके, चला भाऊंची परमिशन मिळाली, आपण आता जाऊया आतमध्ये। बघा इथे म्हणजे सिक्युरिटी कॅबिन आहे, तिथे बाजूला चेकअप वगैरे चालतं आणि आपण जाऊया, बॅग चेक वगैरे केले जाते। आपण आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रवेश म्हणजे आपण QR कोड स्कॅन वगैरे केला की डिटेल वगैरे भरली तर आपला प्रवेश फ्री आहे। आणि आपण जर पाहिलं तर बघा पाठीमागं आता बरीचशी गर्दी आहे। मी मगाशी पण आलो होतो, पण मग दुपारी जरा गर्दी कमी होती, त्यामुळे आता संध्याकाळचे 4 वाजलेत। तुम्हाला यायची वेळ असेल तर तुम्ही सांगतो मला 3 नंतर तुम्ही येऊ शकता, मस्त मजा येते। सिक्युरिटी भाऊनी चांगलं म्हणजे तिथे बघा त्यांचं काम ते रोखपणे करत आहे, चांगली चेकिंग केली। आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि गंमत जमती बघायची आहे। आपण फक्त जस्ट प्रवेशच केलेला आहे आणि समोर आपणास दिसते हे बॉस लेडीजची सुंदर अशी कलाकृती। अजून बऱ्याच अशा कलाकृती आपणास आतमध्ये पाहाव्यास मिळते। काला घोडा हा फेस्टिवल जो आहे तो काला घोडा असोसिएशन ही संस्था करते। हा फेस्टिवल 1999 मध्ये चालू झालेला आहे। मुंबईच्या फोर्ट परिसरात 7व्या एडवर्डच्या अश्वारूढ पुतळ्यावरूनच याला काला घोडा असे नाव पडलेले आहे। काला घोडा फेस्टिवल हा समोर असणाऱ्या या काला घोड्याच्या शिल्पावरनं आपणास नक्की प्रचिती येईल। या शिल्पावरूनच या काला घोडा फेस्टिवलला काला घोडा फेस्टिवल असे म्हटले जाते। भारतातील प्रमुख फेस्टिवलपैकी हा फेस्टिवल आहे आणि विशेष म्हणजे हा दीर्घकाळ चालणारा भारतातील सर्वात मोठा असा फेस्टिवल। पाहिलं तर आपण काला घोडा फेस्टिवलमध्ये आहोत, आपण जर पाहिलंच आहे। आणि जर बघितलं बघा हे काला घोड्याचं शिल्प आहे, याच्या नावावरूनच हा काला घोडा फेस्टिवल झाला तो। आणि त्याच्या पाठीमागे जर बघितलं तर आपल्या बघा तिथे शेअर मार्केटची इमारत आहे। म्हणजे कसं होतं की आपली जी भारताची अर्थव्यवस्था आहे ती अगदी घोड्यासारखी पलू दे असं आपल्याला वाटतं। फेस्टिवलची एक म्हणजे काय खासियत आहे का की हा जो फेस्टिवल आहे ना, तर ह्या फेस्टिवलमध्ये नुसतं मुंबईचे नव्हे तर जी जगभरातून पर्यटक या फेस्टिवलला भेट देतात। जाऊया आता जे काही कलेचे एक्झिबिशन आहे, मागच्या वेळी पण आलो होतं, कलेचे एक्झिबिशन आहे, काहीतरी नवीन नवीन आपल्याला पाहायला मिळतं, ते आपण नक्कीच पाहायला जाऊ। आपण जर बघितलं तर बघा पाठीमागे जी कार आहे ते कार आपण पाहिली आहे। दरवर्षी ही कार असते, काही ना काही आकर्षण असतं। एक वर्ष कीबोर्डची कार होती, एक वर्ष
1 वर्ष पूर्ण प्लांट होते. तर आता ह्यावेळी म्हणजे केकचं स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे काय की आता काला घोड्याला देखील 25 वर्ष झाले आहे, त्यामुळे 25वा वाढदिवस म्हणजे रौप्य महोत्सव आज काला घोडा करत आहे. आपण जर पाहिलं तर आपला जो गेट होता ना, तो गेटच कसा मिल्टॉन कंपनीच्या बॉटलनी बनवलेला होता. उत्कृष्ट आकर्षण असतं. गेल्या वर्षी म्हणजे बाटल्या होत्या, आता कुकर वगैरे होते, आता मिल्टॉनच्या बाटल्यांवर बनवलेलं आहे. आपण आता गेल्यानंतर आपणास दिसले हे कार्डबोर्डने बनवलेलं उत्कृष्ट असं शिल्प. हाताचा आकार आणि घोड्याचा आकार असं बनवलेलं शिल्प आहे. आणि विशेष म्हणजे या शिल्पाच्या खाली त्या कलाकाराचं नाव देखील दिलेलं असतं. म्हणजे तुम्ही त्या कलाकाराचं तुम्हाला नाव माहिती नक्कीच पडेल. बघा, उत्कृष्ट असं शिल्प आहे. ह्या महोत्सवामध्ये आपण जे काही पाहिलं नसेल ना, ते देखील पाहायला मिळतं आणि नवीन नवीन अशी माहिती मिळत असते. 3 कलाकृती पाहिल्यात, 3 म्हणजे जवळजवळ 3-4 पाहिल्यात असं नाही सांगत मी. आणि बाजूला जर बघितलं आपण बघा, विविध राज्यातील म्हणजे विविध राज्यातील कला असते ना, विविध राज्यातील काही गोष्टी असतात, त्यांची दुकान लागली आहेत. त्यात आपण काही दुकानं बघूच आणि आपण पुढे जाऊया. अगोदर कसं आहे की हे एक्झिबिशन जे आहे ते कलेचं एक्झिबिशन आहे, त्यामुळे आपण कला ही सर्वप्रथम पाहिली पाहिजे. महोत्सवामध्ये आणखी एका कलाकृतीने लक्ष वेधून घेतलं. हा पहा घोडा, याचा मधला भागच असा गायब आहे. आणि त्याच्या बाजूला असणारा हा असा घोडा की बघा, त्या घोड्याला कसं शिल्प केलं पाहिजे. तोंड एकदम त्याचं म्हणजे लेडीचं तोंड दिलेलं आहे आणि हातामध्ये कैची वगैरे दिलेली आहे. काय म्हणावं, काहीतरी या कलेचा नक्कीच उद्दिष्ट असतं. भेट देणाऱ्या पर्यटकांना एक सेल्फी पॉईंट म्हणून सर्वप्रथम आपल्याला लाभले हे बघा ऑटो रिक्षा. आता येत असताना आपण जमिनीवरले घोडे पाहिले, पण आता आपण चक्क समुद्रातले घोडे म्हणजे सी हॉर्स पाहतो. विशेष असं आकर्षण आणि प्रत्येक कलाकाराचं त्या बाजूला नाव देखील दिलेलं आहे. ह्या कलेचं मुख्य उद्दिष्ट असं की टाकाऊपासून टिकाऊ आणि सी हॉर्स कसा असतो हे देखील तुम्हाला इथं पाहावंच मिळते. काय होतं की बघा, सी हॉर्स हा छोटा असतो, पण या कलेमध्ये त्याला मोठा बनवलेला आहे, कारण त्या कलाकाराची कला देखील फार अशी मोठी आहे. आता या घोडोबाला काय म्हणावं, याने तर सर्वांना स्वतःमध्ये सामावून घेतलंय. बघा, कलाकृती काय वेगळी. बघा, डबे आहेत, आरसा आहे आणि काय म्हणावं सांगू शकत नाही. आपण पुढे चाललोत आणि पुढे आणखी एक अशी कलाकृती आहे. प्रत्येक ठिकाणी सेल्फी पॉईंट आहेत. काय म्हणावं, या कलेचा उद्दिष्टच फार मोठा. प्रत्येक कलाकाराने अगदी जीव ओतलेला आहे. प्रत्येक कला ही अगदी पाहण्यासारखी आहे. अगदी चिंध्यांपासून बनवलेली सुंदर अशी कलाकृती, म्हणजे टाकाऊपासून देखील सुंदर अशा गोष्टी करता येतात. आता बघा, ह्या घोड्याला आपण जर पाहिलं तर एकदम रंगबिरंगी केलेलं आहे. त्याने डायरेक्ट चेहराच स्वतःचा आरशात पाहिलेला आहे. मस्त सुंदर. किती या कलाकारांना काय म्हणावं सांगू शकत नाही, कारण माझ्याकडे शब्दच मात्र अपूर्ण आहेत. चला पुढे आणखी कलाकृती आहेत, त्या आपण पटकन पाहून घेऊया आणि मध्ये थोडंफार स्पीच देऊच या, पण जाऊया कारण भरपूर आहेत. सगळ्यांना स्पीच देता येत नाही. आतापर्यंत आपण जेवढं एक्झिबिशन पाहिलं, कलेचं उत्कृष्ट असं एक्झिबिशन, उत्कृष्ट असं प्रदर्शन होतं. कलाकारांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.
आपल्याला या कला फेस्टिवलमध्ये म्हणजेच आर्ट फेस्टिवलमध्ये विविध अशा कलाकृती पाहायला मिळतात. म्हणजे कला कुठेतरी जिवंत आहे हे सिद्ध होतं. ह्या कलेवरनं आपणास एकच नक्कीच सांगतो की तुम्हाला कोडं पडलं असेल. म्हणतात ना की विद्या जी असते ती कोडं सोडवते, पण कला जी आहे ती कोडं घडवते. आज प्रत्येक प्रेक्षकाला कोडं नक्कीच पडलं असेल. चला आता आपल्या मुंबईची सुंदर अशी कलाकृती केलेली आहे ती आपण पाहून घेऊया. सर्वप्रथम आपल्या मुंबईचे दर्शन करून घेऊया. आपली राजधानी मुंबई आणि मुंबई फिरण्यासाठी विविध आपल्या सार्वजनिक उपक्रम आहेत. त्या उपक्रमाचे घोड्यामध्ये प्रतिकृती केलेली आहे. काय म्हणावं या कलाकाराला. बघा ही टॅक्सी आहे. टॅक्सीला देखील आपण घोड्यामध्ये रूपांतरित केलेली आहे. आता आपण पुढे चाललो. पुढे देखील बघा बिल्डिंगा दिसतात. आपणास थोडं पुढे गेलो की बघा बेस्ट बस, माहिती आहे ना की मुंबईची लाल परी, तिची देखील घोड्यामध्ये प्रतिकृती केलेली आहे. खूप सुंदर, खूपच म्हणजे खूपच सुंदर. बघा ही आपली बेस्ट बस. बाजूला तिकडे टॅक्सी होती, तर आता बेस्ट बस आलेली आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे बघा बेस्ट बसचा डेपो, बेस्ट बसेस दाखवलेले आहेत. आता ही मुंबई फिरतो आपण. आणि मुंबई फिरताना बघा आपली सेंट्रल रेल्वे, मुंबईमध्ये आपण सेंट्रल रेल्वे देखील फिरतो. हे रेल्वेचा ट्रॅक बनवलेला आहे. काय म्हणावं ट्रॅकला, किती कौतुक करावं तितकं कमीच. प्रेक्षक हो, काय म्हटलं, तोंडात बोटे घालणार तुम्ही. बघा इलेक्ट्रिक पार्ट जे असतात टाकापासून, त्यापासून घोड्याची प्रतिकृती निर्माण केलेली आहे. काय म्हणावं, ती कलाकार कुठे कुठे कला शोधतो याचा पत्ताच लागत नाही. आणि हे बघा सुतलीपासून बनवलेला घोडा. अरे बाप रे, कलाकाराला मानाचा मुजरा. काय म्हणावं, बघा अगदी आकाराने खूप छान असा बनवलेला घोडा. आता पुढे दर्शन देतो आपणास मेकॅनिकल पार्टने बनवलेला घोडा. बघा आणि त्याच्याने बनवलेली ही घोडा गाडी. आता ही संपूर्ण आपण म्युझिकमध्ये पाहून घेऊ. मुंबईचा कालागड फेस्टिवल आपण फिरतच आहोत आणि आपण पाहिलं तर घोड्यांच्या विविध कलाकृती होत्या. म्हणजे सुरुवात आपण ज्यावेळी केली होती त्यावेळेला तिथं एक बॉस लेडी म्हणून होतं, नंतर कलाकार होती ती म्हणजे केकनी बनवलेली कार वगैरे, आणि नंतर आतमध्ये आल्यानंतर घोड्यांचे विविध म्हणजे जे आपल्या टाकाऊपासून टिकाऊ जे केले जाते ना ते विविध कलाकारांनी केलं होतं. मुंबईचं दर्शन केलं होतं. प्रत्येकाला आधी घोड्यासारखे केलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एक मोठा पावर नाही म्हणजे घोड्याच्या वेगाने प्रत्येक शहराची प्रगती हो, हाच मुख्य उद्दिष्ट या काला घोड्यामध्ये होता. मला देखील तेच वाटतं. कारण का प्रत्येक प्रदर्शन होतं, प्रत्येक एक्झिबिशन जे होतं तर ते अगदी घोड्याच्या आकारात होतं. म्हणून तो सांगतो की घोड्याच्या वेगाने ही प्रगती झाली पाहिजे. आता कसं झालं की आपण एक्झिबिशन तर सगळं पाहिलंच आहे. आता फक्त जी बाजूला दुकानं आहेत ना ती थोडीफार पाहू. दुकानं भरपूर असतात तर आपण थोडीफार पाहू आणि नंतर जाऊ पुढे. कालाघोडा फेस्टिवलमध्ये आपण पाहिलं तर आपण शेवटच्या एंट्रीमध्ये आहोत आणि आता इथून आपण जाणार आहोत. आता त्या बघा त्या बाजूला दुकान लागली तर दुकानाकडे जायचं आपल्याला. बघा इथे कपड्यांचं दुकान आहे आणि ते आपण आणखी पुढे गेलो की इथे आपणास क्रोकरी दिसते. विविध प्रकारची क्रोकरी आहे. आपण आणखी पुढे गेलो की लेडीज स्पेशल ज्वेलरी, स्वदेशी पिटार राजस्थान. पुढे आपण आणखी गेलो. मी म्हटलं ना की प्रत्येक राज्याचं एक एक दुकान इथे मिळतं. इथे बघा आता कदीम सुफी शॉल्स, काश्मीर शॉल्सचं दुकान इथं आपणास दिसतं. मणिपूर हस्तशिल्प, मणिपूर बघा मणिपूर म्हणजे हाताने बनवलेल्या ज्या बॅग आहेत ना त्यांचं इथे एक शॉप आहे. बघा टोपी आहे, पिशवी आहे, विविध प्रकारच्या बॅगा आहेत. इथे कपड्याचं दुकान आहे. विविध राज्यातील विविध संस्कृती जी आहे म्हणजे कपड्यांची संस्कृती म्हणा किंवा पेंटिंग म्हणा. आता बघा ओडिशा पडचिता पेंटिंग विविध प्रकारचे बघा गणपतीचे, श्रीकृष्णाचे, रामाचे वगैरे बरेचसे पेंटिंग बघा खूप सुंदर. शेवटी महाराष्ट्राचं दुकान आपल्याला सापडलंच. वा एवढा शोध घेतला. जर आपण बघितलं तर बघा विविध प्रकारची ज्वेलरी.
अंगाराव महाराष्ट्र कपड्याचं दुकान, बर्ड हाऊस राजस्थान, हिमालया ब्लूम्स उत्तराखंड. आपण म्हणजे कसं की कलेच्या वस्तू म्हणजे आता काय असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये कला असते बघा. आपल्या विलेज लेदर क्राफ्ट राजस्थान, ते चप्पल वगैरे नच असतं, लेदर क्राफ्ट म्हणजे चांबड्याच्या वस्तू वगैरे. आपण पुढे जात चाललो आहे. पुढं आता बघा, आता जशी संध्याकाळ होईल, प्रत्येक फेस्टिवलचा एक नियम असतो की संध्याकाळ झाली की तिथे गर्दीही होतेच. जर बघितलं आपण तर इथं बघा, इथे बसायला देखील खूप छान आहे. बरीचशी मंडळी विसावा घेतात, बरीचशी मंडळी. इथे इंडिया एक्झिम बँक, परत इथे राधा टेकम गोंड ट्रायबल आर्ट मध्य प्रदेश. आणि इथं आपण पुढे आलो तर की इथे बघा शोभेच्या वस्तू म्हणजे पितलेच्या वस्तू वगैरे, पूजा साहित्य वगैरे सर्व काही. इथे बॅग्स, द गुड डॉल तामिळनाडू, मोना फुटवेअर जयपुरी नागरा राजस्थान. आणि इथे आलं तर लेदन पपेट्री आंध्र प्रदेश. बरीचसे एक्झिबिशन, बरीचशी अशी दुकाने आहेत, तुम्ही वस्तू घेऊ शकता. आणि आपण पुढे पुढे चाललोत आणि माणसाची गर्दी देखील तेवढीच वाढलेली आहे. इथे आलो होतो म्हणजे सुरुवात इथून केली होती. आता नंतर त्याच्या पुढे जर आपण गेलो तर इथे देखील एक्झिबिशन लागलेले आहे, आपण बघतच आहात. आपण गेलो की आणखी एक्झिबिशन आहे बघा, पर्स वगैरे आहे तिथे. अजून बघा लाकडी वस्तू, सर्व कलेच्या वस्तू आहेत. खूप सुंदर एक्झिबिशन आहे आणि खूप छान आहे. खूप सुंदर अशी दुकान आहेत. नाझरी आर्ट्स दिल्ली. बघा आपण संपूर्ण कालागौडा महोत्सव जो आहे म्हणजे कालागौडा फेस्टिवल आहे तो फिरतो आणि विविध प्रकारची दुकानं आहेत, विविध कलेची दुकानं आहेत. ज्या ज्या वस्तू आहेत ते सर्व कलेच्या वस्तू आहेत. आता मी याची प्राईस विचारत नाही, का विचारत नाही तुम्हाला नंतर थोड्या वेळात मी सांगतो. वाव, बघितलं तर आपणास विविध प्रकारची विविध राज्यातली दुकानं इथे दिसतील. पण जर पाहिलं तर आणखी ठिकाणी बघा, इथे एवढं आपण फिरलो. आता बघा इथे लाकडी खेळणी आणि लाकडी वस्तू आपणास पाहावयास मिळतात. आणि विशेष म्हणजे जी आपली खाद्य संस्कृती आहे बघा, पापड वगैरे सर्व काही. वाव, जिभेला पाणी सुटलं. आणि ते आपला काय सर तुमच्याकडे परफ्यूम, जिगराना परफ्यूम. ओके, पुढे जाऊयाच आपण. खूप सुंदर आणि छान, खूप सुंदर आणि छान असं एक्झिबिशन आहे. आपण बघतच आहात. अगदी मजा येईल, प्रत्येकाला मजा येईल. कालागौडा फेस्टिवल जो आहे ना तो आपण फिरलेलो आहे, संपूर्ण फिरलेलो आहे. वस्तूंचे भाव मी का विचारले नाही, कारण प्रत्येक वस्तू ही कलाकारांनी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये जीव ओतलेला आहे. त्यामुळं त्याचं म्हणजे कसं आहे की वस्तूचा भाव विचारून म्हणजे बरोबर वाटत नाही, कारण कलेला कधी मोल नसतो. तुम्हाला जर वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही इथे या. बऱ्याच गोष्टी असतात त्या गुपित ठेवायच्या असतात. ज्या गोष्टी गोपनीय ठेवायच्या असतात त्या आपण गोपनीय ठेवतो. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेट द्या लवकरच, कारण हा आहे 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत आहे. वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत. तेव्हा नक्कीच भेट द्या. आपण आता हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.